गोंदिया जिल्हा हे धानाचा जिल्हा म्हणून अशी ओळख असून गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात आलेली आहे। हलक्या स्वरूपाचे धानाची कापणीला सुरुवात झालेली आहे। मी सध्या एका शेतकऱ्याच्या शेतात आहे। ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान पीक जमीनदोस्त झाले होते आणि जे शेतकऱ्यांना उशीर धान लागवड केली आहे असे शेतकरी आता धान कापणीला सुरुवात केलेली आहे। गोंदिया जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांचे धावपळ सुरू आहे। अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेत शेतकरी वेगाने धान कापणी आणि मळणीचे काम हाती घेतले आहेत। धानाचे पीक तयार झाले असले तरी हवामान विभागाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या मनात अनिश्चितता सावट आहे। त्यामुळे शेतकरी आता वेळ न घालता आपले उत्पादन सुरक्षित करण्यासाठी राबत आहेत। मात्र पारंपरिक पद्धतीने कापणीसाठी मजूर मिळणे अवघड झाल्याने अनेक शेतकरी आपल्या घरातील सदस्याच्या मदतीने कापणी करत आहेत। कुणी कुटुंबासोबत शेतात उतरत आहेत तर कुणी यंत्रांच्या सहाय्याने धान कापणी करत आहेत। आणि अवकाळी पाऊस आला तर शेतकऱ्यांना अशी चिंता आहे की आमची धान पीक हे खराब होण्याची शक्यता आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया।